हॅलो, कसे आहात तुम्ही? जय महाराष्ट्र. आता ना रात्रीचे 12 वाजले आहे. तुम्हाला घरात सगळं शांत वाटत असेल. लाडू झोपली आहे आणि आज ना मी घराचं पूर्ण घरात चेंज केलं आहे. ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच. कारण की साहिलसाठी थोडंसं मी चेंजेस केलेलं आहे. दाखवल तुम्हाला मी काय चेंज केलं आहे आणि तो का केला आहे ते पण तुम्हाला मी दाखवल. तर काही कमेंट आज मी वाचणार आहे. ठीक आहे. आणि मला उत्तर पण द्यायचं आहे आणि त्यांची नावं पण मी सांगणार आहे. कोणी मला कमेंट केली आहे त्यांची मी नावं पण घेणार आहे. कालच्याच व्हिडिओला आलेल्या आहे या सर्व कमेंट. तर टॉपची कमेंट मी वाचणार आहे, सगळ्यात टॉपची. आणि मी कमेंट का वाचली आहे त्याचं काही कारण आहे. कारण की बऱ्याच गैरसमज झालेला आहे की नेमकी काय गुन्हा झाला आहे, एवढे दिवस त्याला आत ठेवलं. ते कमेंटमध्ये पण आहे. मग तो त्या सांगली गावाला कसं काय पकडला गेला, प्रकरण तर संगमनेरला आलं, मग तो तिकडं सांगलीला कसा काय, असं ना खूप सगळ्या जणांना काही कन्फ्युजन आहे. आणि ना मी काही गोष्टी ना रोज साहिलचा विषय काही घेत नाही. तर म्हणजे तुम्ही असं चुकीचं नका समजू की मी तुमच्या कमेंटला काही चुकीचं बोलते. माझं म्हणणं आहे, तुमचं म्हणणं मी तुमच्या कमेंटमध्ये ऐकते, पण माझं म्हणणं जे आहे ते तुम्हाला ऐकावं लागेल, बरोबर का नाही? तर आता आपण कमेंट्स वाचूया. आणि सगळ्यात पहिली कमेंट आहे, त्यांना म्हणजे कन्फ्युजन आहे, बस दुसरं काही नाही. आणि दुसरं एक दादा आहे, ते म्हणत आहे की असं काय झालं आहे की तू आतमध्ये तू सांगते आणि तू सांगतच नाही काहीच. सगळं सांगते मी तुम्हाला, ठीक आहे? तर आणि प्लस ह्याचे तुमचं जे उत्तर आहे ना ते तुमचं डोक्यातलं म्हणजे तुम्हाला थोडंसं जे आहे ते सगळं निघून जाईल सांगितल्यावर. आशाताई म्हणतात ते यांच्या पहिल्याच कमेंटला 54 लोकांनी लाईक केलं आहे. अगं साहिल, अपडेट हेडिंग देतेस तर त्याची सांग, त्या लाडूचे किती दाखवते, जे सब्जेक्ट आहे ते बोल ना. त्यांना 55 लोकांनी जवळजवळ लाईक केलं आहे. त्यांना रिप्लाय पण केलं आहे. नका टेन्शन देऊ त्यांना, ते आधीच खूप टेन्शनमध्ये आहे. चांगलं कमेंट करा, बरं वाटेल. तर बघा, आशाताईंनी काही वाईट कमेंट नाही केलेली. तर आशाताईंचं म्हणणं आहे ना की मी कालचा व्हिडिओ टाकला त्याच्यामध्ये मी असं लिहिलं आहे की साहिलची अपडेट. पण साहिलची अपडेट्सच्या पुढं एक मी शब्द लिहिला आहे, डेली रुटीन. त्याच्यामुळे मी माझा घरातला लाडूबरोबरचा डेली रुटीन दाखवला आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला साहिलची अपडेट पण दिली. डेली रुटीन जेव्हा आपण म्हणतो ना तेव्हा डेली रुटीन हा घरातलं रुटीन असतो. आणि साहिलची अपडेट जेव्हा मला द्यायची ना, तर तो व्हिडिओ माझा फक्त 2-3 मिनटाचा व्हिडिओ होणार. त्या व्हिडिओला काय अर्थ राहणार, म्हणून मी माझा दिवसभराचं रुटीन दाखवला आणि त्याचबरोबर मी तुम्हाला साहिलची अपडेट पण दिली. असा तो माझा व्हिडिओ 10-15 मिनटाचा तुम्हाला तुमच्यासमोर मी तो मांडला, ठीक आहे? तर आता आपण दुसरी कमेंट वाचूया. नाव पण सांगणार आहे मी. संगीताताई आहेत, संगीता हेडगे. ताई, लाडूचा वेगळा चॅनल आहे ना, मग तिचे व्लॉग्स तुम्ही तिथे का टाकत नाही नेहमी? तिचा चॅनल डिलीट केला का? तुम्ही टायटल एक देता आणि आत वेगळेच दाखवता, असे का बरे? व्ह्यूज मिळवण्याची ट्रिक तर नाही ना? आता व्ह्यूज मिळवण्याची अशी ट्रिक स्वतः मला पण माहीत नाही आहे. आणि व्ह्यूज पाहिजे आणि व्ह्यूज आले तर पैसा भेटतो असं तर मी काही करत नाही. तसं जर करायचं असलं असतं तर मी लाईव्ह कंटिन्यूस आले असते, कंटिन्यूस शॉर्ट व्हिडिओ टाकले असते, रोज व्हिडिओ टाकले असते, कारण की मला पैसे भेटले असते. पण मी तसं काही करत नाही. मी काही टाकत नाही. मी जे मुद्द्याचं आहे, जे माझं डेली रुटीन आहे, भले 2 दिवसांनी 3 दिवसांनी, पण जे आहे ते रिॲलिटी मी तुम्हाला दाखवते ताई. तुम्हाला सांगते, लाईव्हला जरी आलं तरी पैसे भेटतात. हे कोणी सांगणार नाही, ते मी तुम्हाला सांगते. लाईव्ह येऊन बसलं तरी त्याचे पैसे भेटतात. पण मी येते का लाईव्हला? नाही. कधीतरी खूप इमर्जन्सी आहे किंवा मला तुम्हाला काही सांगायचं आहे, तुमच्याशी बोलायचं आहे, त्याच वेळेस मी लाईव्हला येते. आणि राहिला पैशाचा विषय, तर हो, आता मला गरज आहे पैशाची, पण त्याच्यासाठी मी असं काहीही टाकन असं काही नाही आहे. तुम्ही ते अपडेट, साहिलचे अपडेट, त्याच्याबरोबर डेली रुटीन असं मी लिहिलं आहे तिथे, ते तुम्ही बघा. तर तुमच्या प्रश्नाचं मला उत्तर, तुम्ही असं नका समजू की मला राग आला तुम्ही असं कमेंट केले म्हणून. तसं नाही, ते तुमचं मत आहे, तुम्ही मांडलं आहे, मग तुम्ही तसं माझंही मत ऐका. आता ही कमेंट आहे शिवाजी सूर्यवंशी. तो आत गेल्याचे काय खरे कारण आहे ते तर सांगितलेच नाही. तुम्ही म्हणतात ना खरं बोलते, तर खरंच कारण सांगा. तर ना सांगते, अजून बरेच कमेंट आहे, मी वाचणार आहे, तुम्ही बघा. तर
मागच्या वेळेस प्रकरण जे झालं ना, सेम प्रकरण तसंच झालेलं आहे, पण न्यूजमध्ये थोडंसं वेगळं आहे. आणि मॅच चालू होती क्रिकेटची, तिथं हे भांडणं आलेले आहे. आणि हां, एकाची कमेंट अशी पण आहे की मग ते सांगलीला का पकडलं, ते तुम्हाला मी वाचते, मग तुमच्या लक्षात येईल. त्यांचं नाव पण घेते. तर त्याच्यामुळे ते काय झालं, गुन्हा दाखल झाला. ॲक्च्युली मारलं तो माणूस दुसराच आहे, मुलगा आहे तो दुसराच आहे, पण हे लोक तिथं होते असं त्यांचं म्हणणं आहे. मला माहिती नाही खरं काय ते काय, पण मारामाराचंच प्रकरण आहे हे तुम्हाला मी सांगितलं आहे. मला पण एवढं काही, मी तर इकडे आहे ना, मला कसं माहीत असणार सगळ्या गोष्टी आवड्या. तर तुम्ही घ्या समजून. मागचं जे प्रकरण होतं तसंच प्रकरण आहे. तर अजून बऱ्याच काही गोष्टी तुमच्याशी मला बोलायच्या पण आहे, मी बोलते. तुम्हाला माझा आवाज येतो आहे ना? कल्पना आव्हाड ताई म्हणताय, अगं बाई त्याला वकील टाक आणि लवकर बाहेर काढ. असे कसे आई? तुला काही समजत कसं नाही? मुलांबद्दल त्याला किती त्रास असेल आतमध्ये. त्याला भेटायला जाऊन देत नाही विराजला आणि आईला. आतल्या माणसाला आपलं कोणीतरी भेटलं की बरं वाटतं. कुणाला तरी आठवड्यातून एकदा भेटायला तरी पाठवत जा. वकिलाच्या भरोश्यावर बसू नको, स्वतः तिथे जाऊन ये. एकदा मुलाला भेट. पोटचा मुलगा आहे, तो लहान आहे, त्याला अजून एवढी समज नाही. तुझ्याकडे बघून विशेष वाटतं. असं वाटतं लाडो जेवढी मुलगी आहे तेवढाच साहिल तुझा मुलगा आहे. आतमध्ये खूप गरमी आहे, त्याला काही लागत आहे की नाही, त्याला पैसे पाठव, कपडे पाठव. इकडे एकदम व्हिडिओ काढत बसते, तुला काही कसं वाटत नाही. एक मिनटं, कल्पनाताईची कमेंट आहे. तर कल्पनाताई, मी जे करते ते मी रोज व्हिडिओ बनवून टाकत नाही आणि मी सांगत नाही. आणि आता मी ना, जिथे तो आहे तो शब्द मी वापरू शकत नाही. जिथे साहिल आहे तुम्हाला माहिती आहे, तर आपण ना त्या शब्दाला आपण सिक्रेट रूम असं नाव देऊ. म्हणजे तुम्ही समजून घ्या, सिक्रेट रूम. तर साहिल आहे सिक्रेट रूममध्ये. तुमचं म्हणणं आहे वकील लावा, त्याला भेटलं की बरं वाटतं, त्याला कपडे पाठवा, खायला पाठवा. तर आता मी त्याला किती खायला पाठवलं, काय पाठवलं हे तर मी इथे तुम्हाला मी नाही सांगितलं मी काहीच गोष्टी. पण विराजकडं जेव्हा पण तो भेटायला गेला ना, एवढे बिस्किटचे पॅकेटं, फरसाण, भेळ, जे आयटम तिथं जाऊन देतात ना, ते सगळं मी पाठवते. आणि पाठवलं आहे 2-3 वेळा जेव्हा पण विराज भेटायला गेला. पण मी तुम्हाला हे नाही सांगितलं, अरे मी एवढं पाठवलं, मी तेवढं पाठवलं. आज तुम्ही कमेंट केली म्हणून तुम्हाला सांगितलं. मुलगा आहे, म्हणजे तुम्ही राग नका मानू, पण मी सांगते की तो माझा मुलगा आहे. मी तुम्हाला सांगते, माझं सगळ्यात, मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये बोललं पण होतं की माझा सगळ्यात जास्त जीव माझ्या साहिलमध्ये आहे. तर तो तिथे आहे सिक्रेट रूममध्ये. पण काही गोष्टी मला ना त्या विषयावर जास्त बोलायचं नाही. म्हणजे मी साहिलचा विषय मुद्दाम कमी बोलते व्हिडिओमध्ये, कारण की खूप चर्चा होते, मग लोकांचं हसू होतं. त्याच्यामुळेच मी घरातलं डेली रुटीन वगैरे असं दाखवत असते मी. ठीक आहे. आणि वकिलाला भेटायची काय गरज आहे? माझं सगळं फोनवरनं बोलणं चाललेलं आहे. मी दिवसभर इतके फोन करते सगळ्यांना, काय सांगू तुम्हाला. सारखं विराजला करते, आईला करते, प्लस माझ्या मामाच्या मुलाला करते. म्हणजे की हे करा, ते करा, ते करा चालू असतं. पण ते व्हिडिओ नाही ना बनवत मी, ते दाखवत नाही ना मी काय करते. माझ्या आतून सगळे प्रयत्न चालू आहे. मी शांत नाही आहे, हे लक्षात ठेवा. मी शांत बसणारी पोरगी नाही, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. जेव्हा मी कलकत्तावरून नवऱ्याचा विचार न करता निघून गेलते ना, तर आता पुण्यामध्ये असून मी का जात नाही आहे. काही गोष्टींची मला समज आलेली आहे की आपल्या जाऊन काही फायदा नाही आहे. आणि मला साहिल समोर आहे ना, मला नाही बघवणार. त्याची हालत आत्ता सध्या मला नाही बघवणार, म्हणून मी नाही जाते. मी त्याला डायरेक्ट जेव्हा सोडवायचं असेल ना तेव्हाच जाणार मी. माझं वकिलाशी सगळ्यांशी माझं सगळं कॉन्टॅक्ट आहे. पण मी किती काय केलं ना, तो आता सध्या बाहेर नाही येऊ शकत, कारण त्याच्यावर पण ते गुन्हा दाखल झाला आहे ना, ते पण दुसऱ्यामुळे आलेलं आहे. काही नसताना झमेले डोक्यात आलेले आहे. मी त्याला बऱ्याच वेळा म्हटले, अरे तू नको जाऊ, जरा ऐक माझं. अक्षरशः शिवजयंतीला माझी आई इथे होती. रात्री पहाटे 4 वाजेपर्यंत मी साहिलला फोन करत होते.
साहिल कुठं आहे कुठं आहे, फोन उचल. तो फोन नव्हता उचलत. आणि मग त्यांनी मला एक व्हिडिओ पाठवली, माझ्या त्या व्हॉट्सअपमध्ये आहे. म्हणे मम्मी मी इथं शिवजयंती चालू आहे, मी इथं आहे म्हटला. आता त्याने मला व्हिडिओ पाठवली, मी झोपले. पण माझ्या आईला त्या दिवशी झोप नाही आली. माझी आई म्हटली बाई अगं शिवजयंती आहे, तिकडं तो गेला आहे, त्याला सांग लवकर घरी जा, त्याला फोन कर. मी आई इथं झोपली होती, मी तिकडं रूममध्ये झोपली होती, माझे मिस्टर गावाला गेले ते माहिती का. तर असं नाही आहे की मी त्यांना बघत नाही किंवा काही नाही, असं नाही आहे. ठीक आहे. मी दुसरी कमेंट वाचते. अनिता अनंत, जशी कलम लावली असतील त्याचप्रमाणे त्याला आत राहावे. सिक्रेट रूम म्हणते मी. आतमध्ये म्हणलं ना तर बरंच तो शब्दच कोणाला काही कळत नाही. त्याच्यामुळे मी सिक्रेट रूम नाव देते बरं का, तुम्ही समजून घ्या. बोलताना पण मी तसंच बोलते, जशी कलम लावली असतील त्याचप्रमाणे त्याला सिक्रेट रूममध्ये राहावे लागणार. वकील केलं म्हणजे लगेच सुटत नाही आणि पहिल्या केस असल्यामुळे ती बेल रिजेक्ट करतात. किती प्रयत्न केला तरी तो लवकर सुटत नाही. 3-4 महिने लागणारच. पैसा जाणार. आता सुधारणे पूर्णपणे त्याच्या हातात आहे. स्वतःहून त्याने बाहेर पडलं म्हणजे पाहिले मित्राची संगत शहर सोडलं पाहिजे. पुन्हा हेच घडत राहणार. पण त्याला कळायला हवं, चांगलं वाईट दिवाळीला येतच नव्हता आणि आला तेव्हा त्याला पाठवत नव्हती, इथेच राहायला सांगत होती. हो मी पूर्णपणे प्रयत्न करत होते, पण तो सवय ना त्याला गावाची, म्हणून तो राहत नाही. स्मिता किनकर, अनिता तरी काय करेल, मुलांना आईपेक्षा मित्र महत्त्वाचे असतात. हे बरोबर आहे. किती साहिलला पुण्यात राहा म्हणून बोलली, पण साहिल फालतू मित्रांसोबतच राहायचे आहे. अनिता तरी काय करणार, आपल्यापेक्षा तिलाच तिच्या मुलांची जास्त वाईट वाटत असेल. येऊन जाऊन अनिताला बोलता तुम्ही. साहिलला जेलमध्ये गरमीत राहायला आवडते, फालतू मित्रांसोबत राहायला आवडते. आपली लाईफ खराब करत आहे तुम्ही. अनिताला काहीही तोंडात येईल आता असं बोलू नका. तर बरोबर आहे ना, माझं काय आहे ना, मी थोडी काही गोष्टी केल्या का, त्यांचं म्हणणं बरोबर आहे ना. मला तर काहीच माहितीसुद्धा नव्हतं. आणि तुम्हाला हेही सांगणार आहे मी की तो सांगलीला कसं काय पकडला ते तुम्हाला मी सांगणार आहे. ती कमेंट मी वाचते. आणि प्रत्येकाने सांगितलं आहे की कॉंग्रॅच्युलेशन लाडो. मी कालच्या व्हिडिओत टाकलं होतं ना, तर सगळे म्हणले आहे की कॉंग्रॅच्युलेशन लाडोने सगळ्यांची कमेंट पाहिले. तिला लय आनंद आला नाही का. म्हणजे मम्मी मेरे को दिल भेजे सबने, सब मुझे कॉंग्रॅच्युलेशन बोलले. तर मैंने बोला हाँ देखिए सब आपसे कितना प्यार करते हैं. तिला सगळं दाखवलं मी कमेंट तुमच्या. कमेंट सपना मॅडम, त्याला सांगलीला पकडले, तो सांगलीला क्रिकेट खेळत होता का. तर हां सांगते तुम्हाला मी. इथेच चालू होतं क्रिकेट, कुठं आमच्या गावाला. पण ना ते जे मारामार झाले ना, तिथे भरपूर 200-300 पोरं होते तिथं क्रिकेट खेळत असताना. पण नेमकी कशाहून ते प्रकरण झालं आणि कशाहून ते एका पोराला मारलं, या कोणत्या तरी दुसऱ्या पोराने मारलं. पण आता हे तिथं होते का नव्हते हे मला काही माहीत नाही. मी हा पण म्हणणार नाही आणि मी नाही पण म्हणणार नाही. पण ते मारामारीचं प्रकरण झालं. त्याच्यानंतर ह्यांना काय वाटलं विनाकारण आपण फसू. त्याच्यामुळं साहिल त्याचा मित्र निघून गेले इकडं सांगलीला. आणि सांगलीला माझं कोणीच नाही आहे. सांगली गाव मी कधी बघितलं पण नाही. ते मित्राचे कोणतरी नातेवाईक आहे, तिकडे साहिल त्याच्याबरोबर गेला होता. मग तिकडे पोलिसांनी त्यांना ट्रेस लावून त्यांना पकडलं का काहीतरी असं झालं. जेव्हा पकडलं तेव्हा मला माहीत पडलं की हे सगळे मोठे प्रकरण झालेले. मला काहीच माहिती नव्हतं. मी अक्षरशः इतकी रडली त्या दिवशी, खूप रडली त्या दिवशी, खरं सांगते मी. तर मग असं झालं आहे. ते तिथून निघून गेले ते गावावरून म्हणून. ठीक आहे. श्री नाव आलेलं आहे, कोणी काय माहिती. किती दिवसाची सजा आहे, तरी पण 3-4 महिने, आत्ताशी 1 महिना आला. कमल पाटील म्हणताय, अगं ताई आम्ही पण तुझ्याच घरचे आहोत, नको टेन्शन घेऊ, सगळ्या गोष्टीतनं बाहेर पडेल साहिल. लोकांच्या बोलण्याकडे काय लक्ष देऊ नको, एवढंच कर, बाकी लक्ष देऊ नको असावे हां म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे कमलताईचं, तू लक्ष देऊ नको, आम्ही तुझ्या घरच्या आहे. ताई तुमची ही कमेंट वाचून मला खरंच अक्षरशः उभारी वाटते, खूप छान वाटतं. तुमच्या संग बोललं म्हणजे असं वाटतं की मी तुमच्याशी बोलतेच आहे असं वाटतं मला. म्हणजे कमेंट जरी वाचते ना की असं वाटतं की तुम्ही मला सगळं एकदम माझ्या घरचे आहे आणि मला समजून सांगता. इतकं भारी वाटतं मला माहिती का. मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करते ना तुमच्या फक्त मी कमेंट वाचत बसते, मला खूप छान वाटतं. मला माझ्या सपोर्ट करतात, मला एवढे भारी भारी कमेंट करतात. मी सगळं वाचते, नाव वाचते, सगळे कमेंट वाचते आणि खरंच छान वाटतं वाचून.
की मनापासून मला तुम्ही प्रेम करता, एवढं सपोर्ट करता, ते भारी वाटतं खरंच. शोभा गायकवाड म्हणतात, लाडो अजून लहान आहे, तिला खराब कमेंट करू नका, खूप हुशार आहे. हो ना, लाडो लहान आहे खरंच ना, खराब कमेंट नका करू तिला, लहान आहे हो लेकरू. बाकी प्रत्येकाने कॉंग्रॅच्युलेशन. कमल पाटील अभिनंदन लाडो. कल्पनाताई कॉंग्रॅच्युलेशन लाडो, मी संगमनेरकर आहे. कल्पना पुलते, अच्छा. तानाजी पाटील म्हणताय कॉंग्रॅच्युलेशन लाडो. शीतल छाबरा म्हणताय कॉंग्रॅच्युलेशन लाडो. सुलक्षणाताई म्हणताय केला लाईक लाडो. चारुशिलाताई कॉंग्रॅच्युलेशन लाडो म्हणतात ते. मी सगळ्यांचे वाचते, त्यांना पण छान वाटतं ना वाचलेले कमेंट. शोभा गायकवाड, हां त्यांची वाचते मी कमेंट. साहिल काय, वंदना UK. साहिल काय, YTK न्यूज हे कोणत्या गँगमध्ये, ते नाही बोलणार मी. हा गँगची भाषा मी नाही करणार, ते सगळं बकवास आहे, तसं काही नाही आहे. ज्योती म्हणते कॉंग्रॅच्युलेशन लाडो. वंदना तुपे म्हणताय कॉंग्रॅच्युलेशन लाडो. पुष्पा सांगले, अगं अनिता साहिलला अपडेट असं थंबनेल ठेवतेस, वर्ल्ड लेकराचं काहीतरी स्टोरी सांगत नाही, लाडोचं कौतुक कायमच चालू आहे. पुष्पा सांगळे म्हणतात ते. आणि त्यांचा पुष्पाताईंना रिप्लाय केलेला आहे श्वेता परब ह्या बाईने. ती मुलांकडे लक्ष देतच नाही, ती खाली ह्या मुलगीमध्येच बिझी असते, तरी पण ती मुलगी किती हट्टी आणि वायफळ गेले. तर अहो दुसऱ्या श्रुती निर्भावने यांनी त्यांना रिप्लाय दिला आहे, अहो लाडो फक्त 4 इयर्सची आहे, काय लहान लेकराला निगेटिव्ह कमेंट करता. थँक्यू श्रुती निर्भवने ताई, थँक्यू सो मच, तुम्ही मला समजून घेतलं. अमृता पेटकर, लहान असताना शिस्त लावावी तरच पुढे त्रास होत नाही. ज्याला तुम्ही लोक निगेटिव्ह कमेंट म्हणतात त्या मुलीच्या भल्याचा असतात. या अनिताताईंनी मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी दुसरे लग्न केले, पण साहिलचे भवितव्य अंधारी राहिले. त्या लेकराला जेव्हा आईची अत्यंत गरज होती तेव्हा तो कोसो दूर होता. कधीतरी आई यायची, खूप लाड करायची, पैसा पुरवायची, पण त्याच्या चुकीच्या गोष्टींकडे, वाईट संगतीकडे दुर्लक्ष झाले आणि आज ते लेकरू खुनाच्या आरोपामध्ये जेलमध्ये आहे. आज आपण सर्व म्हणतो की मुलाला आईचा त्याग दिसला नाही, असं तसं पण चांगलं वाईट सांगणारी आई, कधी प्रेमाने मायाने जवळ घेणारी आई, तर कधी काळजीपोटी रागवणार आई त्या मुलाच्या नशिबात आलीच नाही. दुसऱ्या नवऱ्याने स्वतःच्या मुलीचे नको इतके लाड केले, पण त्या मुलांना बापाचे प्रेम दिले नाही. जीवनात पैसा हवा, पण मायेचा हात पाठीवर असणे अत्यंत आवश्यक आहे. वेळीच मुलांना शिस्त लावणे किती गरजेचं आहे, आता तरी अनिताताईंनी समजून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे काळजीपोटी लोक कमेंट करतात, पण तुमच्यासारखी लोक निगेटिव्ह पद्धतीने घेतात. अमृता पाटकर आणि श्रुती निर्भवने यांच्यामध्ये हे कमेंटचं हे झालेलं आहे. काय बोलू, मुलांना मायेचा हात गरजेचा असतो, बाप नाही, आई गरजेची असते. पण मी जर लग्न केलं नसतं तर मी त्या मुलांना घेऊन कुठे राहिली असती, त्यांना कसं सांभाळलं असतं, कसं पोसलं असतं, कसं लहानाचं मोठे केलं असतं, कोणाकडं हात पसरले असते. एक दिवसाचं नव्हतं, म्हणून मला लांब राहावं लागलं. पण मी त्यांना वेळोवेळी माझ्याकडे बोलून घ्यायची, वेळोवेळी फोन करायची, त्यांच्या नेहमी मी टचमध्ये राहिले. कारण की मी अशा वेळेस त्यावेळेस कसं होतं ना, म्हणजे माझ्याकडे काही नव्हतं, घर नाही, पैसा नाही, हे 2-2 पोरं, कसं यांना
कुठून आणू रोज रोज? हां. आणि पुण्यात राहत होते तर म्हणजे नाही का असं महिना भरायचा रेंट यायचं. मी राहिले पण ना, मी राहण्याचा प्रयत्न पण केला, पण मला समजलं होतं नाही सर्वाईव्ह करणार मी, हे नाही होऊ शकत माझ्याकडनं. कारण की महागाई, 2 मुलं, शाळाचा खर्च, एकटी बाई कसं करणार हो? फार अवघड असतं. मग याला दे, त्याला म्हण दे, त्याला म्हण दे, ह्याच्याशी हे कर, फार अवघड असतं. ती गोष्ट त्यातनं मी निघाले ना, त्याच्यामुळं मला असं वाटतं की मी जे केलं ते मी बरोबर केलं. मी एवढंच सांगेल, मला मी जे केलं मला त्याचा कधीच पस्तावा नाही त्या गोष्टीचा. कारण की मी ती लाईफ जगली आहे. एकटं राहणं, मुलांसंग, मुलांना काय म्हणून लागत नाही, शाळेची फीज, घराचं रेंट, घरात राशन, कपडा लत्ता, लाईट बिल, कसं करणार होते हो? कमवून किती कमवले असते मी महिन्याला सांगा तुम्ही? आणि विराज खूप लहान होता, साहिल पण खूप लहान होता. सगळ्यांना असं वाटतं एवढी मोठी पोरं कशात लग्न केलं? अहो ते पोरं तेव्हा लहान होते, खूप लहान होते तेव्हा. तेव्हा मी लग्न केलं तर 10 वर्षापूर्वीचा काळ बघा ना. काहीच समज नव्हती पोरांना. मला जे योग्य वाटलं ते केलं. आणि मी करताना पहिले बघितलं की समोरचा व्यक्ती कसा आहे, काय आहे, त्याच्यानंतर मग मी हो बोलले. मी जर असंच कुणासंग पण लग्न केलं असतं, कोणत्या पण मुलासंग राहिले असते, तिकडून पण बोलले असते, अरे काय काय तू केलं, पोरांना बघत नाही, काय नाही, कसल्या व्यक्तीसंग लग्न केलं, पोरं सोडले, मग तिकडून पण मला असं बोलणं झालं असतं. पण आज मी वेल सेटल मुलासंग लग्न केलेलं आहे. ते पण वेल सेटलच नाही, स्वभावाने चांगला, मला जीव लावणारा, हां माझ्या पोरांना जीव लावणारा. असं नाही आहे. आज त्यांनी मला पैसे दिले माझ्या अकाउंटला. सकाळपासून मला म्हणत आहे, साहिलच्या काही गोष्टी माहिती पडल्या ना, तर सकाळपासून त्यांनी मला 2-3 वेळा मला म्हटले, अरे विराजकडे पैसे पाठव, मी तुला पैसे टाकले आहे अकाउंटवर, विराजला पैसे दे, त्याला सांग त्याला पाहिजे ते त्याला घेऊन जा. कारण की ना असं माहीत पडले आम्हाला की साहिलला नाशिकला सेंट्रलला जेलला पाठवणार आहे. तर माहिती पडलं आहे, खरं का काय आम्हाला अजून एवढं डिटेल्स माहिती नाही आहे, पण असं खबर आलेली आहे की सेंट्रलला पाठवणार आहे नाशिकला. इथं बरं होतं सगळ्या गोष्टी. मी तुम्हाला परवाच्याच व्हिडिओमध्ये बोलले होते ना की असं असं होतं सारखं, म्हणून मी विराजला भेटायला पाठवून जाऊन देत नाही. आईला पण म्हणते तू पण भेटायला जाऊ नको, कारण की सारखं तिथं पण त्यांना पण हे होतं ना, ते फॉर्म भरा द्या, काम वाढतं ना त्यांचं पण. म्हणून मी म्हणते त्यांना नको जाऊ तुम्ही भेटायला. झालंच ना, मी बोलले आणि ते झालंच ना. आता नाशिकला पाठवतात ते, तिथं कोण आहे भेटायला त्याला? कोण जाणार? इथं तरी विराज जायचा, आता कोण जाईल तिथं भेटायला? खूप आवड. मी आधीच ना असं खूप असं टेन्शनमध्ये आहे मी. आणि माझं दिवसभर मी आज प्रत्येकाला फोन केले, ज्यांच्याकडनं मला मदत भेटेल ना त्यांना प्रत्येकाला मी फोन केले आज. की कुठून काय मला हेल्प भेटेल का? आता नाशिकला तर आपलं असं कोणीच नाही आहे. तुम्ही कोणी माझे व्हिडिओ नाशिकवरनं बघत असाल तर मला नक्की कमेंट करा. जर मला तुमच्याकडनं काही मदत झाली तर मी नक्कीच तुम्हाला म्हणजे मला भेटली तर बरं होईल, जर कोणी नाशिकवरनं असेल तर. कारण जर तिकडे जर साईडला घेऊन गेले तर मला खूप मोठा प्रॉब्लेम होणार मग मला तिकडनं. काही कमेंट अशा असतात ना, त्या वाचल्या ना त्यांचंही म्हणणं बरोबर आहे. पोरांना आईची माया पाहिजे, पोरांना प्रेम पाहिजे, ते त्यांचंही म्हणणं बरोबर आहे. पण असं नाही आहे. मी नेहमी माझ्या मुलांच्या टचमध्ये राहिले, नेहमी माझ्या मुलांना भेटत राहिले, त्यांना बोलवत राहिले, त्यांना काय फोन करणं, सगळ्या गोष्टी असं नाही आहे. आणि म्हणजे मी त्यांच्यावर खूप प्रेशर आणायचे माझ्या मुलांवर, हे कर ते कर, अभ्यास कर. साहिलला मी नाशिकला ठेवलं होतं, तिथं फीस भरणं, हे कर ते कर, साहिल तुला अकॅडमी कर, साहिल तुला पास व्हायचं आहे, साहिल तुला हे करायचं आहे, साहिल तुला नोकरीला लागायचं आहे, साहिल तुला काहीतरी बनायचं आहे. मी नेहमी साहिलला बोलायची, नेहमी. आणि मी माझे 100% दिले आहे, हे साहिललासुद्धा माहिती आहे. आणि तेच त्यांनी त्याच्या चिठ्ठीमध्ये सुद्धा लिहिलेलं आहे, मम्मी तू 100% दिले आहे ती चिठ्ठीमध्ये.
त्याच्या मनातल्या गोष्टी आहेत दाखवल मी, ते तुम्हाला सांगल मी. मला टाईम भेटत नव्हता, मी वाचून दाखवल तुम्हाला त्याची चिठ्ठी. काय त्याला पाहिजे ते सगळ्या गोष्टी आम्ही प्रयत्न केले, माझ्या नवऱ्याने मी खूप प्रयत्न केले. आम्ही असंच पोरं सोडून नाही दिले, आम्ही सगळं केलं. आणि हे माझ्या अख्ख्या गावातल्या लोकांना माहिती आहे, माझ्या आजूच्या बाजूच्या सगळ्या लोकांना माहिती आहे. आणि मी जे आहे ते माझे रिअल व्हिडिओ टाकत असते. मी तुम्हाला खरं सांगते, मी रोज उठसूट व्हिडिओ टाकत नाही मी. काय जे आहे ते 2-3 दिवसांनी किंवा होईना पण आरामशीर. मग असं नाही की यूट्यूबचे पैसे येणार आहे मी त्याच्यानेच माझ्या घरात खायला होईल किंवा काय होईल, तसं माझं जिंदगी नाही आहे. दुसऱ्या यूट्यूबरसारखं माझं नाही आहे. त्यांनी सर घर चालवत, मी नाही काय चालवत. त्याच्यामुळे मी जास्त यूट्यूबचं प्रेशर नाही करत की मला त्याच्यात जायचंच आहे. हा मला आत्ता आहे पैशाची गरज, साहिलसाठी मला गरज आहे पैशाची, पण त्यासाठी मी काहीही व्हिडिओ बनवणं किंवा लाईव्ह जाणं असं मी काही नाही करत. मला नाही आवडत. मला असं खोटं बोलायचं, जे आहे तेच मी दाखवत असते. खोटं बोलवून ते असं काही एका ताईची कमेंट आहे ना, हे व्ह्यूज येण्यासाठी ट्रिक आहे का, तर कसली ट्रिक नाही वापरत ताई मी. माझं जे आहे ते मी रिअल ठेवलं. आता तुम्हाला सांगते, माझ्याकडनं रिंग लाईट आहे, माझ्याकडे कॅमेरा तर माईक तर माझ्या नवऱ्याने मला इथं आल्यावर घेऊन दिलता, ते माईक लावून बोलायचं, पण मी तशी डायरेक्ट बोलत होते. आणि तुम्हाला दाखवू का मी मोबाईल कुठं ठेवला आहे, थांबा. हे बघा, हा डबा ठेवला आहे, ठीक आहे, आणि इथं आडवा मोबाईल ठेवला आहे मी. हे बघा, हा मोबाईल आहे माझा जुना. हे बघा, असा मोबाईल ठेवला मी तुमच्याशी बोलते. बघा, बघितलं का, कसलं रिंग लाईट नाही, कसला माईक नाही, साधा मोबाईल वापरते मी. असं नाही आहे, मला ते ट्रिक वापरायची किंवा खूप हायफाय करून मला ते व्हिडिओ बनवायचं काही उपयोग नाही. आपण जे रिअल आहे ते टाकलं तर त्याला व्ह्यूज आपापच येतात. लोकांना आपाप कळतं की यांचं आहे ते रिअल आहे. माझ्या घरामध्ये तुम्हाला कुठेच रिंग लाईट भेटणार नाही. मी आजपर्यंत रिंग लाईट खरेदी नाही केलेली. मला नाही आवडत. मला असं ते काय ते सगळं शो करायचा, ते स्क्रिप्टेड व्हिडिओ बनवायचे, तसं मला नाही आवडत. मी हातात कॅमेरा धरते. आज 1.5-2 वर्ष झाले मी हातामध्ये कॅमेरा धरून बोलायचे पहिले. आता तरी असं मोबाईल एक स्टँड आहे माझ्याकडं, फक्त 500 रुपयाचं घेतलेलं आहे मी ते एक स्टँड, तिकडं ठेवलं येते मी. ते कधीतरी वापरते, कधी नाही वापरत. पण असंच मोबाईल हातामध्ये धरून मी बोलत असते. खरं सांगते, काही काही लोकांचे खूप चोचले असतात, सगळ्या गोष्टी पाहिजे, पण त्याचा काही उपयोग नाही आहे. रिअल राहा, तुम्हाला व्ह्यूज येणार आणि तुम्ही फेमस होणार. ठीक आहे, असो, चला जाते मी. खूप वेळची बोलते मी. बऱ्याचशा कमेंट वाचल्या, सगळ्यांनी लाडूला कॉंग्रॅच्युलेशन पाठवलं. खूप खूप छान वाटलं. आम्ही सगळे तुमच्या कमेंट वाचल्या, खूप भारी वाटलं. ठीक आहे ना. पण आज बघा ना, आजच हे टेन्शन झालं मला साहिलचं. बघूया काय होतं काय नाही, तुम्हाला मी सांगलच. ठीक आहे, तर चला मग येते. हां, बाय बाय.